नमस्कार. आज आपल्याकडे काही गेस्ट आलेत. हे वाशिमहून आलेत आणि हे नांदेडहून आलेत संभाजीनगरपर्यंत भेटायला. आणि आपण काही पॉईंटवर बोलणार आहोत जे वादग्रस्त पॉईंट आहेत, पण आम्ही इथे हा सूर्य हा जयद्रथ असं प्रूव्ह करणार आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला नफा मिळत नाही. हे आमचं रिसेंटली व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. त्याचं एक कारण आहे की मजुरी, आणि दुसरं कारण आहे की एका जागेतून त्याला जास्त उत्पादन घेता येत नाही. त्या दोन्हीचे प्रॉब्लेम आम्ही इथे सॉल्व्ह केलेले आहेत. आता ते कसे केलं आता मी सांगतो. आम्ही सूर्यफुलाच्या बिया विकणार आहे. ओके, आम्ही कांदा विकणार आहे, कांद्याची पात पण विकणार आहे. या ठिकाणी आपण मका, मधुमका म्हणून विकणार आहे, चवळी विकणार आहे, सफेद चक्री विकणार आहे, आणि इथे डांगर पण विकणार आहे. ओके, आता हे सगळं आम्ही एकत्र कसं लावलंय त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. हे बघा, आता तुम्ही इकडे बघू शकता, मी इथे अजिबात तण काढत नाहीये. आणि बघा, हा माझा कांदा आहे. हा कांदा दिसतो इथे, कांद्याची पात तजेलदार आहे की नाही हे बघा. तुम्ही स्वतः आता इथे माझे म्हणजे काय प्रत्यक्ष बघणार आहात. माझ्या कांद्याला काही प्रॉब्लेम आहे नाही. इथे बाजूला एक डांगर आलेलं आहे, इथे सूर्यफूल आलेलं आहे. हे बघा, हे सूर्यफूल आलेलं आहे. हा, आणि हे तिन्ही इतकं सुंदर आहे बघा. याला इथे कुठे किडे, कांद्यावर मर रोग वगैरे आहे नाही. आता आपण पूर्ण कांद्याचे बेड आणि ह्याचे बेड पाहूया. सूर्यफुलापासून कांद्याचे सगळ्याचे बेड पाहूया. हे बघा, हे हा कांदा बघा. हा, ही कांद्याची पात. हे बघा किती सुंदर आहे, तजेलदार आहे बघा. आहे की नाही? कांद्याची वाढही चांगली आहे का? हा, ओके. आता आणि प्लस इथे डांगर येतोच दिसतंय. तसं पलीकडे बघा, मधुमका आहे. पूर्ण सगळ्या प्रकारचं तण दिसतंय. सफेद चक्री लागलेली आहे. हा, मधुमक्याबरोबर आणि त्याच्याबरोबर चवळी दिसते. चवळी आपल्या जवळ जाऊन बघायला लागेल. तेव्हा तिकडे ती चवळी दिसली आणि पूर्णपणे तण आहे. आम्ही तण काढतोय नाही, आणि तणामध्ये पीक उत्तम आहे. ओके, तण माझ्या पिकाचं कुठल्याही प्रकारे खाद्य ओढून घेतंय का? तुम्हाला वाटतंय इथे बघून? नाही ना. हा, एवढं सुंदर सूर्यफूल. आणि हा, या सूर्यफुलाच्या बिया आम्ही कुठल्याही हायब्रिड पाकिटातून घेतलेल्या नाही आहेत. गावात कुठल्याही किराणा दुकानात जाऊन ज्या बिया मिळतात त्या टाकलेल्या आहेत. ओके, म्हणजे किराणा दुकानातल्या बियांचं हे सूर्यफूल झालेलं आहे. आता इथे तुम्हाला बघायला मिळतं बघा, ही चवळी आहे. चवळीवर मावा आहे का? नाही आहे ना. कुठल्याही पानावर मावा आहे नाही. बाजूला मका दिसतोय. ओके, आणि असं काँग्रेस दिसतंय. काँग्रेसचं पण पीक आहे. आणि हे बघा, हे काय शेवरी आहे का? ती दिसते. हा, अजून कुठल्या प्रकारचं तण तुम्हाला ओळखताय त्याच्यात? आवडी म्हणतो आपण त्याला, आवडी. हा, आता बघा, हे पलीकडच्या ह्याच्यात पण हे तण दिसतंय. ओके, सगळीकडे तण दिसतंय. आणि सगळीकडे पिकाची अवस्था कशी आहे? सुंदर आहे की नाही? आता बघा, नारळाचं झाड हे 2.25 वर्षाचं आहे फक्त. मला शेती करून 3 वर्ष झालेली फक्त. ओके, 2.25 वर्षाचं नारळ झाड आहे. नारळाच्या झाडाची क्वालिटी बघा, एकही पिवळं पान नाही, एकही याला कुठल्याही प्रकारचं सिम्पटम नाही ज्याने त्याला डेफिशियन्सी आहे. आता लिंबू बघा, पानावर डाग नाही बघा. ओके, पानं सुंदर आहेत, नितळ आहेत. ओके, दिसत आहेत ना. खाली काय आहे बघा, घाण. तसंच माझ्या नारळाच्या खाली काय आहे बघा, घाण. इथे बघा काय आहे ना, मधुमालती आहे त्याच्या बाजूला. हा, म्हणजे घाण म्हणजे तण आहे. तर तण, परत एकदा सांगतोय, तण झाडाचं कुठल्याही प्रकारचं पोषण खेचून घेत नाही. आता बघा, तुम्ही परत म्हणाल की केळी जर ह्याच्यात लावली किंवा अंजीर ह्याच्यात लावले तर उत्पन्न येणार नाही आणि थ्रिप्स ॲफिड पण येतील. तर इकडे या आणि लोकांना दाखवा माझ्या पानांची क्वालिटी. हे बघा, प्रेमात पडता येईल अशी पानं आहेत. खूपच छान आहेत. एकही पानाला भोक आहे का? नाही. थ्रिप्स ॲफिड्स आहेत का? नाही. इतकी सुंदर पानं दिसतात कुठे? नाही. ह्याचं कारण आहे की इथे घाण आहे. ओके, ही घाण दाखवा लोकांना. आता हे केळी बघा, हे केळीच्या पानांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही. किंवा आता केळीचं घडच दाखवायचं असेल तर केळीचं घड पण दाखवा. आपण इकडे बघा, केळीचं घर मोठा होणार आहे, खाली घाण तशीच असणार आहे. आणि ही केळी, अजून एक गोष्ट, आमचं ॲग्रोवनमध्ये आर्टिकल आलं होतं की आम्ही कमी पाण्यात शेती करतो 22 मार्चला. तर ही केळी 2 लिटरच्या ड्रीप लाईनवर चालू आहे. 2 लिटरची ड्रीप लाईनवर पेप्सी. आणि पटत नसेल तर हे बघा, इकडे या. हे बघा, 2 लिटरची पेप्सी आहे बघा, इनलाईन म्हणतो ना ती आहे. त्याला ड्रिपर नाही. ओके, हे बघा, हे दिसतंय का इनलाईन? हे बघा, दिसतंय. आणि या तणामुळे आम्हाला केळ्याला कमी पाणी द्यायला लागतं.